होतं. अरे या हिंदू धर्मातील स्त्रियांचं सील भस्म होत होतं. मुली पलावून केल्या जात होत्या. आज आपण इथे बसलोय, माता भगिनी बसल्यात आणि आपल्याला अधिकार नव्हता. कधी हे मुघल सैन्य येऊन आपल्या माता माऊल्यांना यांच्यापासून भीती होती, काय करतील याची कल्पना नाही. घराच्या बाहेर माझी माय, माझी बहीण, माझी लेक निघत होती, अशी अवस्था होती. काय करावं कळत नाहीये. आणि आई साहेबांनी जो कोंढाणा पाहिला आणि सात मनात विचार आला, उदय मनाने कमाल कुमारीला पलावून केलं. राज्य माता राज्य कडाला, राज्य कडाला, राज्य कडाला. राज्य माता राज्य कडाला, राज्य कडाला, राज्य कडाला, राज्य कडाला. बसल्या होत्या कवल्या उन्हाळा. घेतलं महादेवाला, घेतलं महादेवाला, घेतलं महादेवाला. जाऊन ये रे रायच गडाला, जाऊन ये रे रायच गडाला. एवढा निरोप सांगत शिवाला. थंडीचे दिवस होते. राजमाता जिजाऊ मायसाहेब राजगडाला बसल्यात. सकाळची वेळ आहे. सहज पाहिला त्या किल्ले कोंढाण्याला मनामध्ये विचार आला, अरे उदय महाराज कमाल कुमारीला पलावून आणलेला आहे, हा गड घेतल्याशिवाय जमणार नाहीये. आणि बोलावून घेतला महादेवाला. महादेव हा रामोश्यांचा मुलगा आणि रामोश्यांची जात अशी जीव गेला तरी बेहत्तर राजांच्यासाठी. अशी माणसं माझ्या राजांना भेटली.